स्पॉन्ज टिनमधून डिमोल्ड कसा करायचा, क्रीम ड्राय झाली तर काय ट्रिक वापरायची, चोको चिप्स फ्लेवर केक कसा करायचा. हॅलो नमस्कार, मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत 1 किलोचा चोको चिप्स फ्लेवरचा केक. आणि त्यासाठी बघा इथं मी हा 7 इंचाचा टिन वापरलेला आहे. 7 बाय 2.5 इंचाचा आपण आज फ्लॅट केक बघणार आहोत. आणि तो अशा पद्धतीने आता डिमोल्ड करून घ्यायचा आहे. सुरुवातीने बघा जो आपला पॅलेट नाईफ आहे त्यांनी अगोदर स्पॉन्ज आहे तो सेल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. आणि नंतर टिन टॅप करून आपला स्पॉन्ज डिमोल्ड करून घ्यायचा आहे. बटर पेपर काढून घेतला. आता सर्वात अगोदर जो वरचा ड्राय भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे, थोडासा नाही. मी पूर्ण काढून घेत आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. कटर नाईफच्या साह्याने व्यवस्थित असं कडेने सुद्धा पूर्ण तो ड्राय भाग काढून घ्यायचा आहे. तो खायलाही चांगला लागत नाही आणि तो व्यवस्थित आपल्या केकमध्ये सोक होत नाही. यासाठी आपल्याला तो ड्राय भाग काढून घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणेच आपण याचे 3 लेयर समान 3 लेयर काढून घ्यायचे आहेत. आता 3 लेयर काढून घेतल्यानंतर आपण पहिली लेयर साध्या पाण्याने सोक करून घ्यायची आहे. आज आपण बघणार आहोत चोको चिप्स फ्लेवरचा केक. तर ही ऑर्डर मला यूट्यूबवरून आली होती. तर लिटरली यूट्यूबवरूनच माझा केकचा व्हिडिओ बघून त्या ताईंनी मला ही ऑर्डर दिली होती. तर चोको चिप्स फ्लेवरचा आज आपण केक बघणार आहोत. आता बघा क्रीम बीट केल्यानंतर ज्यावेळेस अशा पद्धतीने ती ड्राय होते, तुम्हाला मी दाखवते, त्यावेळेस काय करायचं आहे हे बघा. खूप बबल्स येतात, त्यावेळेस पाण्याचा स्प्रे अशा पद्धतीने हलकासा मारून घ्यायचा आहे. क्रीम स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित अशी ती फेटून घ्यायची आहे. जोपर्यंत फेटायची आहे तोपर्यंत आपली क्रीम हे एकदम स्मूथ आणि एकसारखी दिसत नाही तोपर्यंत. तर बघा तुम्हाला मी स्पॅच्युलावर घेऊन दाखवते. स्मूथ अशी क्रीम आपली ही पण पहिल्यासारखी तयार झाली. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. जे होम बेकर्स आहेत त्यांनी देखील ही ट्रिक नक्की वापरा. तर बघा आता थोडीशी क्रीम टाकून पहिले लेअर मी स्प्रेड करून घेतलेला आहे. आता कस्टमरची डिमांड होती की ताई क्रीम खूप कमी वापरा, जास्त वापरू नका. तर ते माझे व्हिडिओ माझे सबस्क्रायबरच आहेत. ते माझे रोज व्हिडिओ पाहतात केकचे. आणि मी 2-3 व्हिडिओमध्ये माझा नंबर दिला होता. जे कोणी आसपास जवळ राहत असतील तर त्यांनी मला केक ऑर्डर तुम्ही देऊ शकता म्हणून. तर त्या ताईंनीच मला हा केक ऑर्डर केला होता. आता इथं चोको चिप्स फ्लेवरचा केक होता म्हणून भरभरून चोको चिप्स फ्लेवर मी बघा या केकवरती टाकून घेतलेले आहेत. दुसरी लेअर ही बघा अगोदर अशा साध्या पाण्याने सोक करून घ्यायचं आहे आणि नंतरच ती उलटी करून ठेवायची आहे. आणि आता 2 लेअरमधला गॅप हा भरून घ्यायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की लेअर ही उलटी करून ठेवा. याने काय होईल, आपल्या केकला हाईट येईल. आणि उलटी करून ठेवण्या अगोदरच ती थोडीशी हलकीशी सोक करून ठेवा. आता 2 लेअरमधला गॅप आपण क्रीमने व्यवस्थित भरून घेतल्यानंतर जी लेअर आहे ती लेअर आपल्याला पुन्हा सोक करून घ्यायची आहे. तर त्या ताईंनाचा फोन आला त्यावेळेस तर खूप सारं कौतुक करत होत्या की ताई मी तुमचे व्हिडिओ बघते, मला खूप तुमचे व्हिडिओ आवडतात, छोटे छोटे तुम्ही ब्लॉग पण टाकतात ते देखील मला आवडतात. तर मला खूप छान वाटलं की कोणाला तरी माझे व्हिडिओ आवडतात. आणि सबस्क्रायबर्स म्हटल्यानंतर खूपच आनंद होतो. हे माझे पहिले सबस्क्रायबर्स असतील की त्यांनी मला फोन केला आणि केकची ऑर्डर दिली. आता पुन्हा मी एकदा क्रीम टाकून घेतली आणि नंतर बघा व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतली. आणि पुन्हा आता याच्यावर आपल्याला चोको चिप्स टाकून घ्यायचे आहे. चोको चिप्स फ्लेवरचा केक बनवायचा असेल तर भरभरून चोको चिप्स हे आपल्याला याच्यामध्ये टाकले पाहिजेत. हा आता 1 किलोचा केक होता आणि याच्यासाठी मी नेहमीप्रमाणे 360 ग्राम प्रेमिक्स घेतलं होतं. बघा मी चोको चिप्स टाकून घेतले. आता ही शेवटची लेअर आहे ती ठेवून घेतलेली आहे. पुन्हा व्यवस्थित ती सोक करून घ्यायची आहे. आणि सोक करून घेतल्यानंतर आपल्याला आता क्रम कोटिंग करण्या अगोदर आपण लेअर सोक झाले का नाही हे आधी आपण बोटाने चेक करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडून काय झालं होतं की लेअर वरची अर्धी सोक झाली. आता 1 किलोचा केक म्हटल्यावर स्पॉन्जची लेअर देखील थोडी जाडच होते म्हणून मी ती लेअर काढून घेतली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सोक करून घेतली आणि पुन्हा ती उलटी ठेवली. कारण की चॉकलेट फ्लेवरचा जर केक असेल तर तो थोडासा आपल्याला जास्त सोक करावा लागतो. ही सुद्धा तुम्ही टिप लक्षात ठेवा. आता थोडीशीच क्रीम टाकून मी याला क्रम कोटिंग करून घेणार आहे. क्रम कोटिंग करून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण फ्रीजमध्ये केक हा व्यवस्थित सेट करायला ठेवायचा आहे. सेट झाला तरच तो केक खायला चांगला लागतो. कस्टमरची देखील आपल्याला कंप्लेंट येत नाही. तर माझ्या असेच जर तुम्हाला केकचे रेसिपीज आवडत असतील तर आदर्श केक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी माझे लाईफस्टाईलचे छोटे छोटे व्लॉग देखील टाकत आहे शॉर्ट्स चॅनलवर, तर ते देखील तुम्ही नक्की पहा.
आणि आवडत असतील तर आदर्श केक या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आता बघा, केक उचलून आपण अज्यात या बोर्डवरती ठेवून घ्यायचा आहे. जर पॅलेट नाईफ एका पॅलेट नाईफने जमत नसेल तर 2 पॅलेट नाईफने तो उचलून ठेवा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.